सो आज आहे डे 2 आमचा नागदार मध्ये. आम्ही रात्री या टेंट मध्ये थांबलो होतो. सगळे आहे बॅग्स बाहेर पचमडीला न्यायसाठी. कोरकू आहे आणि मी यांना सामान दिलेलं आहे. हे सगळं सामान वरती पूर्ण पॅक करतात. पूर्ण बॅगमध्ये पॉलिथिन मध्ये पॅक करून जो पाठवतो. काय मस्ती चालू आहे? कुठे आला सगळं? तुला रात्री माईबाबाची आठवण आली होती ना? सांगू नये माईबाबाला. सांग माईबाबांना मला तुमची आठवण आली होती. हा रात्री म्हणत होता मला भंडाऱ्याला जायचं. मला भंडारा इथून कव्हरेज नाही आहे का आणि कव्हरेज नाही आहे का विचारत होतं. मला फोन लावून दे. हा रात्री खरंच म्हणत होता मला माईबाबाची आठवण आली. कव्हरेज नाही आहे का फोन लावून दे. फोन पूर्ण स्विच ऑफ झालाय का म्हणे. A few moments later. आपण आलो आता श्रावणबाळ मंदिर. निघालो आहे आणि बाकी आता हे सगळे पॅरेट ग्रीन कलरचे टी शर्ट आहेत ते सगळे सोबत. चार घेतात असे विचार लागून आपल्याला काय टेन्शन नाही. आता आम्ही चाललोय पद्मश्रेष्ठ दर्शनाला. तुझ्यासोबत आहे आता सध्या. बाकी मागे पुढे आहेत पण सध्या श्रीचे पप्पा, दादू, श्री, किट्टू आणि सचिन दादा. इकडे समोर नदी आहे. नदीच्या ते रील मध्ये नाही दाखवते का असे. ती खूप भरली होती यावेळेस. ते हे पूर्ण अर्धी डुबूनच जाते त्याच्यातूनच ते. काल माझा मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून. नाही ते इथे माहितीये का एक ह्या इथे एक गाडी इतकी म्हणजे हे झाली स्लिप आणि इथे खूप ट्रॅफिक जाम लागला होता. गाडीचा अशी वरून खाली स्लिप झाली पूर्ण. हो पूर्ण इथे. आता कालचं ते एखाद्याच्या रीलवर येईनच. दोघं तिघं शूट करतच होते. रीलवर येईनच एखाद्याच्या. श्री दादू मस्त चालत आहेत. टुबुक टुबुक. चलो चलो. पाणी पाणी. सर्वात चिखल पाणी आहे ना. नाही चालतो तो बरोबर. चला.
धरलास हा आपला धरलास ना सेवा बघत सेवा सेवा वगैरे काय झालं ग? पूर्ण समोर चालला. पप्पा समोर गेले? नाही पप्पा पूर्ण समोर गेला. मम्मा हा मला हा तरी व्यवस्थित आहे. मम्मा मला पाणी पुढचे रस्ते सगळे खाली वाढ. मम्मा हा बोल. मला पाणी फुल मधून मजा आला. अच्छा पाण्यातून मजा आली? अरे पाणी फुल. पाणी फुल. ओके ओके ओके. काही ठिकाणी भयंकर स्लिपरी रस्ता आहे जसा हा. यातनं जरा सांभाळूनच चालावं लागतं. आता आम्ही काजळीचा रस्ताच क्रॉस करतो आहे जिथून मग आम्ही जाऊ पद्मश्री. मी तुम्हाला त्या दिवशी बोलली होती की मी निघताना बोलली होती की निघताना मी तुम्हाला फुटवेअर दाखवेल. तर हे फुटवेअर असेच पाहिजेत. म्हणजे आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की ह्या फुटवेअरची ग्रिप चांगली असते, चप्पल सुटत नाही. ही सँडल एकदम बेस्ट आहे. यावर्षी श्रीजा पप्पांनी घातलेत क्रॉक्स, तर ते क्रॉक्स काही त्यांना जमत नाही आहेत. बट ठीक आहे चला. आमचे हे सँडल मागच्या वर्षीचीच आहे, जे मी लास्ट इयरला नागरला घातल्यानंतर आता परत घालते. हे सगळे इकडे पूजेचे दुकानं लागलेले आहेत आणि इकडे कपडे पण मिळून जातील. कपड्यांचे पण 2-3 दुकानं काहीतरी आहे. चला बेटा. कपड्यांची पण दुकानं आहेत, तुम्हाला कपडे पण भेटतील. पण मॅक्झिमम टाईम आपण स्वतःच कॅरी करतो. पण इन केस अन इमर्जन्सी हात पकडू तुझा. आणि आता आलो आपण पहिल्या पायरीच्या दर्शनाला, जिथे आमचं रामटेकची लोटांगण महाराजांचा आश्रम पण आहे. त्याला आम्ही तिथे जेवण केलं आणि मोबाईल पण चार्ज केला. तिथे जनरेटर आहे, जनरेटरवर. कारण इकडे बाकी इलेक्ट्रिसिटीची सोय तशी काही आहे. इथं चल करून ओळख हे त्याच्यात टाक. हे लोटांगण महाराजांचं आश्रम आहे. मी इकडे काल जेवण केलं. संध्याकाळचा प्रसाद खूप टेस्टी होता आणि काका सगळा कारभार पाहतात. सगळं कारभार सर्व काका पूर्ण. अरे काकू कुठे? आणि या काकांकडच्या ह्या पण काकांच्या हातभाराला खूप मदत करते. म्हणजे कार्याला खूप मोठा खूप मोठा वाटा. खारीचा नाही, खूप मोठा वाटा. का भोले बाबाची कृपा आहे बाबा आपलं काय. आणि हे आश्रम किती वर्षापासून आहे काका? भरपूर तरी 1965 पासून हे आहे आश्रम. स्थायी आश्रम आहे. स्थायी आश्रम आहे. महाराज रामटेक. हो लोटांगण महाराज. का काकू? लोटांगण बाबाची परंपरा लोटांगण बाबांची परंपरा काकांची चालवत आहे त्याची. आणि ही इकडे पहिली पायरी. इथून जिथे आपण पद्मश्री महाराजांच्या दर्शनाला जातो त्याच्या जस्ट जवळ आपलं हे आश्रम आहे. इकडे खाण्याची सोय खूप चांगली असते. देशीचे होऊन गेले फॉरेस्टवाले. म्हणजे किती 57 टीना काढल्या या मागच्या बी पूर्ण तो टेंट नाही इकडचाही नेला पूर्ण काढून. अच्छा अच्छा. जप्त केले. म्हणजे हे जुनं आहे तर याला हात नाही लावत ते. हे आपलं वस्तीत आहे काजळी गावात ग्रामपंचायत मध्ये. अच्छा. त्या गणपतीच्या मागच्या पूर्ण फॉरेस्ट मध्ये आहे. तरी पण नवीन बांधकामाची परमिशन नाही. बरोबर. तर आता आपण इथून चढणं सुरू करतो आहे. नमस्कार केला आहे पहिल्या पायरीला आणि आपण चढणं सुरू करतोय.
आणि चढतो आहे पहिली पद्मश्री इकडे मिळतात त्या प्रसाद आणि गुलाबजाम. तुम्ही न घेता? हा असा रस्ता चढायचा आहे आणि श्रीचे पप्पा, पोरं, सचिन दादा, बाकी सगळे समोर गेलेत, मॅक्झिमम लोक आमची. आणि मी आता चढते. ते आहेत श्रीचे पप्पा. ते तरी पोहोच दम लागला भरपूर चढायचं, भरपूर उतरायचं. स्लो स्लो ते म्हणतात ना कासव, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. तसं हळूहळू चालणं सुरू राहतं माझं. हे लोक मागून येऊन स्पीडने येऊन मला कॅच करतात. मजा येतात, खूप मजा येतात. मी थकली आहे पण, कारण भरपूर चढायचं आहे, कठीण. व्हिडिओ काढायचा. भेल नाही, कच्चा चिवडा खाल्ला. मी माझी बॅग मला काकाजवळ दिली आहे. मी बाकी काहीच नाही घेतलं. तिकडे निघालो तिथून चहा घेतला आणि आता इथे कच्चा चिवडा. हो द्या. मामा माझ्यासोबत थांबा. मामा मला पूर्ण हात पकडूनच यात्रा करवते. येस.